Today's play activity is the special helper, which comes under the category of social and personal development of preschool students. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to identify ways children can help the teacher and to perform simple tasks accurately and to work together. For this, we need a large group of students. How we have to play this activity? When children comes into the room, tell them that you want to tell them a story. But there are so many things out of the place in the room and that you are busy and need their help. Ask children if they can describe some of the things that must be done to put the room back in order. Ask each child or group of children to do a task. Let children suggest the task. If children do not notice all the things that you have to be done, give them some clues to help them. One variation is possible here. Make up a classroom job list and give each child a simple weekly responsibilities such as watering plants, sharpening pencils, cleaning blackboards, etc. Discuss with children about the importance of their job. द स्पेशल हेल्पर नावाची ही प्ले ॲक्टिव्हिटी आहे. ह्याच्यामध्ये मुलांचा सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते. ह्यामध्ये जसं की आपण क्लासमध्ये आलो आणि टीचर मग मुलांना म्हणते की आज ना मला तुम्हाला खूप छान स्टोरी सांगायची आहे, पण ह्या क्लासमध्ये खूपच म्हणजे अस्ताव्यस्त सगळं सामान दिसतं आहे आणि हे कसं व्यवस्थित करायचं मला तर काही कळतच नाही आहे. मग आपण मुलांना विचारू शकतो की तुम्ही मला सांगाल का की काय करायचं आपण आता, ही रूम छान व्यवस्थित आपल्याला आधीसारखीच ठेवायची आहे. मग मुलं तुम्हाला स्वतःहून सांगतील की ह्या चेअर सगळ्या आपण आवरायला हव्या, हे मग बास्केट्स असतील त्या व्यवस्थित जागेवर ठेवायला पाहिजे, किंवा स्कूल बॅग उचलून सगळ्या एकत्र एका ठिकाणी ठेवूया, किंवा आपण खेळणे पडले असतील किंवा बुक्स पडलेले असतील तर हे मी उचलून ठेवतो. मग असं प्रत्येक मुलाला एक एक आयडिया आपण विचारू शकतो आणि मग तो जे सजेस्ट करतो आणि मग ते आपण ह्या मुलांना मिळून एकत्रही करायला सांगू शकतो, किंवा वन बाय वन त्यांनाही आपण ही कामं देऊन मुलांना सांगू शकतो. किंवा जर मुलांना हे सुचत नसेल काय करावं, ते मुलं अगदी लहान असेल आणि नाही सुचत असेल तर मग आपण मुलांना क्लू देऊ शकतो की आपण इथल्या चेअर जर उचलल्या आणि जवळ एकत्र ठेवल्या तर आपल्याला बसता येईल का. मग मुलं म्हणतील हो आपल्याला छान बसता येईल, म्हणजे जागा मिळेल आपल्याला बसायला. मग असे क्लूज द्यायचे आहे मुलांना. आणि परत जर मुलं मोठे असतील बऱ्यापैकी 4-5 वर्षांचे आणि त्यांना कळतं तर मग आपण त्यांना एक जबाबदारीही वाटून देऊ शकतो. जसे की रोज तू सगळ्यांसाठी एका मुलांनी चेअर टाकायची, दुसऱ्या मुलांनी सगळ्या चेअर आवरून घ्यायच्या, 2-4 मुलांनी सगळ्या आवरून घ्यायच्या. मग राहिलेले 2-3 मुलं असेल तर मग त्यांनी सगळ्या बास्केट्स व्यवस्थित ठेवायच्या, इतर 2-3 मुलांनी सगळ्यांच्या बॅग्स व्यवस्थित ठेवायच्या. आणि जसं बोर्ड असतं ते बोर्ड क्लीन करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या आवडीच्या असतात आणि मुलांना आवडतात. आणि त्याचप्रमाणे आपण घरीही मुलांना ह्या गोष्टी सांगू शकतो की जसं आई किचनमध्ये जर काही काम करत असेल तर मग आईला मदत करायची, आणि किंवा मग झाडांना पाणी टाकून देणे ही सुद्धा आईला केलेली मदत आहे. आणि एकाने मग जसं खेळणी आहे रूममध्ये जर पडलेले असतील, पसारा झालेला असेल तर तो आवरायचा, ती पण आईला मदत असते. आणि हा मुलगा जो घरी मदत करत असतो तो एक स्पेशल हेल्पर आहे, असं करून त्याचं कौतुक पण करायचं. जसं मुलांनी छोटे छोटे कपडे जे आहेत ते त्यांच्या घड्या करून ठेवू शकतात. स्वतःचे कपडे मुलं रोज घडी करून ठेवू शकतात आणि ही सवय आपण मुलांना लावायला हवी. त्यानंतर आपले खेळणे आवरणे, आपल्या बॅग शाळेतून आल्यानंतर बॅग व्यवस्थित ठेवणे, शाळेचे कपडे काढून आपण ते धुवायला ठेवणे. तर ह्या छोट्या ज्या गोष्टी आहे रोज मुलं करू शकतात. त्यानंतर मुलं थोडे मोठे असतील 4-5 वर्षांचे तर मग ते मुलं आपण जेवायच्या आधी आपण प्लेट्स वाढू शकतो, पाणी भरून आणू शकतो, किंवा घरी पाहुणे आले असेल तर आपण त्यांना पाणी घेऊन जाऊ शकतो.
आणि जर मुलं व्यवस्थित हँडल करू शकत असतील तर आपण नाश्त्याचा ट्रे जो आहे तो सुद्धा आपण मुलांना सांगू शकतो की पाहुणे आल्यावर तो ह्यांच्यासाठी प्लेट घेऊन जा. हे सुद्धा मुलं सहज करतील आणि मुलांना अशा जबाबदाऱ्या जर दिल्या तर मुलांना आनंद होतो की मी पण या घरामध्ये महत्त्वाचा व्यक्ती आहे आणि माझंसुद्धा या घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट असतं सगळ्या कामामध्ये. तर ह्याचंसुद्धा मुलांना भान येतं आणि याविषयी आपण मुलांशी बोललं पाहिजे की आपण एकत्र घरात जर राहतो आहे तर आपल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या असतात, सगळ्यांनी मिळून कामं करायची असतात आणि सगळ्यांनी मिळूनच हे आपलं घर किंवा आपलं लाईफ हे असं एन्जॉय करायचं असतं एकत्रितपणे. मग ह्याच्यातून मुलांना एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग पण येतो, एक जबाबदारीचंही भान येतं आणि मीसुद्धा एक महत्त्वपूर्ण पर्सन आहे ह्या घरामध्ये ह्याचीसुद्धा भावना मुलांमध्ये तयार होते. आणि त्यामुळे असं कुठलंही काम जेव्हा मूल करतं तेव्हा त्या मुलाचं घरी सगळ्यांनी कौतुक करायला हवं आणि शाळेतही अशा मुलांचं कौतुक केलं गेलं पाहिजे जेणेकरून मुलांमध्ये गुड बिहेवियर जे आहे ते प्रमोट होतं.